नमस्कार. आम्ही सर्व इथे आज जमा झालेलो आहोत आम्हाला न्याय मिळवण्यासाठी. कारण की आम्ही ह्याच्या आधी गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेतली होती. आमची SRA मार्फत जी आमची फसवणूक चालली होती त्याच्याबद्दल आम्ही दाद मागितली होती. आम्ही वर्षभर माहितीचे अधिकार अनेक पाठपुरावे केले आणि SRA कडे खूप न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. पण SRA मध्ये असे अधिकारी आहेत ना की ते कुणाच्या दबावाला घाबरून हे करतायत हे आम्हाला काही कळत नाहीये. आम्ही म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आम्ही ह्यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही साहेबांना एकदा दोनदा भेटायचा प्रयत्न केला पण जे मधले लोक आहेत ना ते आम्हाला साहेबांपर्यंत पोहोचूनच देत नाहीयेत. मग हे ठाण्यामध्ये जे SRA चालू आहे, गरीब जनतेची जी फसवणूक चालू आहे, जे खोटे बिल्डर उभे केले जात आहेत त्यांच्याबद्दल आम्ही आज इकडे उभे राहिलो आहोत. लोकांना दरवेळी धमकावून लोकांना धमक्या देऊन आज त्यांचा पुन्हा तुम्ही आज बघितलं असेल आमचा 67 नंबर प्लॉट हा खाली करण्यात आलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की आमचा विकासाला विरोध नाहीये, डेव्हलपिंगला विरोध नाहीये, आमचा विरोध फक्त होता बिल्डरला. बिल्डरची जर कॅपॅसिटी नाहीये तर तुम्ही का हे करताय. आम्ही त्याच्यासाठी SRAच्या अधिकाऱ्यांकडे 2-3दा इयरिंग्स लावल्या. त्या इयरिंग्सला आम्ही सगळे सोसायटीचे आम्ही सगळे सदस्य उपस्थित होतो पण बिल्डर उपस्थित नव्हते, कमिटी उपस्थित नव्हती. 2 वेळा झालं तरीही SRA कडनं त्यांना कुठलीही नोटीस दिली नाही आणि त्यांच्याच बाजूने SRAच्या अधिकाऱ्यांनी निर्णय लावला. आम्हाला ते पवार साहेब म्हणतात तुम्हाला बिल्डर बदली करायचा आहे मग तुमची कमिटी काय साथ देते. अहो म्हटलं कमिटी स्वतःच्या फायद्यासाठी कमिटीमध्ये जर प्रत्येकाला 2-2, 3-3 रूम देत असतील, कमिटीच त्यांना फ्रॉड आहे तर कमिटी आमच्या बाजूने उभी कशी राहणार. आम्ही आम जनता काही निर्णय मागू शकत नाही, आम्ही आम जनता कुठे न्याय मागू शकत नाही का. ठाण्यामध्ये जे SRA सगळं चाललंय माझी एकच शिंदे साहेबांकडे मागणी आहे. जे SRA मध्ये जी फसवणूक चालली फक्त आमचा 67 प्लॉट नाही ठाण्यामध्ये इथे बाजूलाच तुम्ही आता आमच्या बघताय सायनाथ नगर आहे, 70-72 आहे, सगळे जे प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये खरंच माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्ही त्यांच्या घराच्या बाजूला आहोत. फक्त त्यांच्या एका हाकेवर आमचा प्रोजेक्ट आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा त्यांच्यावर कारभार पाहण्याची जबाबदारी आहे आम्हाला कळत आहे. पण भाईंनी फक्त आमची एकच भाईंना विनंती आहे की ह्या प्रोजेक्ट मध्ये भाईंनी फक्त थोडंसं लक्ष घालावं आणि मराठी माणसाची कुठे फसवणूक होऊ देऊ नका. कारण की ही घरं जी आहेत प्रत्येक गरिबांची घरं आहेत. लोकांनी तुणीबांधी करून त्यांचे छोटे छोटे 10x10ची घरं इथे उभी केलेले. तुम्ही बघत असाल रोडच्या पलीकडचा प्लॉट आता जवळजवळ 15 वर्ष झालं तिथे काम बंद आहे, लोकांना भाडं मिळत नाहीये. मग भविष्यात जर या प्लॉट बद्दल असंच काहीतरी झालं तर आमच्या भाईंनाच यात लक्ष घालावं लागणार आहे. आमच्यासाठी कोण उभं राहणार, भाईच उभे राहणार ना. मग भाईंना माझी एकच नम्र विनंती आहे की सुरुवातच आपण या प्रोजेक्ट मध्ये थोडंसं लक्ष द्या. SRAचे जे प्रोजेक्ट आपल्या प्रभागात चाललेले आहेत लुईसवाडी, काजूवाडी, सायनाथ नगर आपल्या प्रभागातले जे SRAचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये लक्ष द्या. जे खोटे बिल्डर याच्यामध्ये उभे केलेले आहेत त्या बिल्डरांची चौकशी करा. आमचा पहिल्यापासून विकासाला विरोध नाही, फक्त बिल्डरची चौकशी व्हावी. बिल्डर जी फसवणूक आमची करत आहे, बिल्डरची कॅपॅसिटी नाही. जर उद्या बिल्डरने आम्हाला भाडं दिलं नाही, प्रोजेक्ट थांबला तर प्रोजेक्टची जबाबदारी कोण घेणार. मग आम्ही SRAच्या चक्रा मारायच्या, मग कुणाकडे आम्ही जायचं. आता आपण थोडेसे टेक्निकल मुद्दे घेऊ याच्यामध्ये. SRAचा सर्क्युलर नंबर 3 SRAचा सर्क्युलर नंबर 3 प्रायमा फेसी 3 मेजर डॉक्युमेंट्स मागतं जे त्यांच्या सर्क्युलर 3 मध्ये मेन्शन आहे, ज्याच्यामध्ये बिल्डरची फायनान्शियल कॅपॅसिटीचे डॉक्युमेंट्स 3-3 वर्षाचे सबमिट करायला लागतात. ज्याच्यामध्ये क्लिअर कट मुद्दा क्रमांक 4 असं म्हणतं की डेव्हलपर्स फर्म कंपनी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर सक्सेसिव्ह 3 इयर्स म्हणजे सलग 3 वर्षाच्या डॉक्युमेंट त्यांना द्यायचे असतात. आता हा जो आहे हे त्यांच्या कंपनीच्या डिटेल हे केलेले आहेत. आता या डिटेलमध्ये कंपनीचं इन्कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी कधी स्थापन झाली, कंपनी 21 जून 2022. आता यांनी ऍप्लिकेशन जे SRA ला इन्व्हॉल्व केलेलं आहे त्याची तारीख आहे 11 एप्रिल 2023. याचा अर्थ असा आहे की कंपनी 1 वर्षात फॉर्म झाली आणि त्यांनी सबमिट केलेले आहेत डॉक्युमेंट्स. मग 3 वर्षाचे डॉक्युमेंट्स येऊच शकत नाही त्यांच्यामध्ये. त्यांनी एक एफिडेव्हिट फाईल केलेलं आहे. हे एफिडेव्हिट असं म्हणतं, एफिडेव्हिटचा पॉइंट नंबर 9 असं म्हणतं फायनान्शियल इयर ऑफ 2021 अँड 2022. जी कंपनी 2022 मध्ये स्थापन झालेली आहे ती पण जून मध्ये, म्हणजे फायनान्शियल इयर होतच नाही. त्या कंपनीच्या डॉक्युमेंट्स तुम्ही एफिडेव्हिट वरती दिलेल्या ही डॉक्युमेंट्स RTI मध्ये आम्हाला कुठेही सापडलेल्या नाहीत. आता जी कंपनी आपली 2022 मध्ये झाली त्यांनी 2023 मध्ये फायनान्शियल रिटर्न्स फाईल केलेले. 2023 मध्ये पार्टनरचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आहे 1 लाख रुपये.
आणि त्याच वर्षी अनसिक्युअर लोन जे घेतलेले आहेत ते 1,10,00,000. फायनान्शियल कॅपॅसिटीच नाही आहे कंपनीची. त्याच याच्यामध्ये फायनान्शियल लॉस जो कंपनीचा दाखवलेला आहे तो 7,00,000 रुपये. या सगळ्या डॉक्युमेंट कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीमधनं घेतलेले आहेत. आता मी घेऊन जातो तुम्हाला 2024च्या फायनान्शियल इयरमध्ये. 2024च्या फायनान्शियल इयरमध्ये कंपनीने अनसिक्युअर लोन घेतलेले आहेत 1,35,00,000 रुपये आणि कॅपिटल जे आहे ते मायनसमध्ये गेलेले आहे. म्हणजे पार्टनरचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन मायनसमध्ये. आता 2025चा फायनान्शियल इयर जर आपण घेतला तर 2025च्या फायनान्शियल इयरमध्ये कंपनीने परत कर्ज घेतलंय 1,35,00,000 रुपये. म्हणजे ही कंपनी पूर्णपणे कर्जावरती आहे आणि अनसिक्युअर लोन कुठल्याही ऑर्गनायझेशनला कोणी देत नाही. याच्यामध्ये टेरर फंडिंग आहे, याच्यामध्ये ड्रग फंडिंग आहे, कुठल्या प्रकारची फंडिंग आहे याचा कुठलाही अंदाज येत नाहीये. आता मी तुम्हाला घेऊन येतो एनेक्शर 3च्या ज्या डॉक्युमेंट आहेत ती पूर्ण एनेक्शरची 3ची डॉक्युमेंट आहे ना ती फक्त सीए सर्टिफिकेट वरती आहे. आणि सीएने जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन सर्टिफिकेट, इट इज नॉट अ नेटवर्थ सर्टिफिकेट. नेटवर्थ सर्टिफिकेट म्हणजे थोडक्या भाषेत सांगतो तुम्हाला, बिल्डरची लायकी आहे का. साधा फॉर्म्युला असतो असेट्स मायनस लायबिलिटीज. कंपनीने डे 1 पासून कर्ज घेतलेले आहे, कंटिन्यू सलग 3 वर्ष 1 कोटीच्या वरती कर्ज घेतलेले आहे आणि फायनान्शियल कंट्रोल फक्त तेवढ्याच डॉक्युमेंट वरती त्या लोकांना पास केलेले आहे. आता या कंपनीमध्ये चीफ प्रमोटर जे आहेत दत्ता बापू कदम, त्यांचा मुलगाच पार्टनर आहे याच्यामध्ये. असं नाही की तो पार्टनर नाही होऊ शकत, पण त्याच्यामध्ये पूर्ण संगमताने झोपडपट्टी धारकांची फसवणूक केलेली हे निदर्शनास येतं. आता शेवटचा एक मुद्दा घेऊन जातो ज्याच्यामध्ये रेरा सर्टिफिकेट जे सेल बिल्डिंग साठी घेतलेलं आहे ते रेरा सर्टिफिकेट मध्ये टायटल फ्लो जो दिला असतो, टायटल फ्लो असं म्हणतं की हे टायटल जे आहे ते SRA कडे आहे. मी तुम्हाला आता प्रॉपर्टी कार्ड दाखवतो. प्रॉपर्टी कार्ड वरती महानगरपालिकेचं नाव मेन्शन आहे. प्रॉपर्टी कार्ड वरती महानगरपालिकेचं नाव मेन्शन आहे आणि जे अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये तो 7/12 अपलोड केलेला आहे. फायनल प्लॉट जेव्हा असतो तेव्हा त्याला 7/12 नसतो. फायनल प्लॉट वरती वोल्टासचं नाव आहे, वोल्टासचं नाव कॅन्सल करून SRAचं नाव आलेलं आहे. म्हणजे हा तो प्लॉट नंबरच नाहीये. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भूभाग क्रमांक 67 इकडे फायनल प्लॉट नंबर 67. अशा सातत्याने लोकांची आणि डॉक्युमेंटची फसवणूक. आता त्याच्यामध्ये जे त्यांना आयडी दिलेला आहे त्याचा शेवटचा मुद्दा क्रमांक 7 जो मुद्दा असं म्हणतं की कॉन्करन्स फ्रॉम द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये मानचे शिंदे साहेब आहे त्या डिपार्टमेंटने क्लिअरन्स द्यायला पाहिजे असं कुठलंही पत्र इथे लावलेलं नाहीये. आणि ते फक्त सेल बिल्डिंग साठीच होतं. बाकी ज्या दुसऱ्या बिल्डिंग आहे, रिहॅबची बिल्डिंग आहे त्याच्यासाठी तो क्लॉज नाहीये, स्कूल बिल्डिंग साठी होतो. हा क्लॉज पूर्णपणे सेल बिल्डिंग साठी आणि सेल बिल्डिंगचं त्यांनी रेरा रजिस्ट्रेशन केलेलं, डॉक्युमेंट फॉर्ज केलेले आहे. एवढे माझे फक्त टेक्निकल मुद्दे. ह्या पूर्ण याच्यामध्ये जे फायनान्शियल जे डॉक्युमेंट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये काही मुंबईचे काही दुसरीकडचे बिल्डर आहेत. देयर इज अ व्हेरी हाय प्रॉब्लेम. खूप दाट शक्यता याच्यामध्ये टेरर फंडिंग वापरली गेलेली असतात आणि याचं कुठल्याही फायनान्शियल कंट्रोलने काही बॅकच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या मागच्या कुठल्या डॉक्युमेंट्स आहेत हा कुठलाही डॉक्युमेंट आम्हाला दिलेले नाहीयेत. त्याचबरोबर जे त्यांनी स्टेट हाऊसिंग मिनिस्टरला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अशा कुठल्याही डॉक्युमेंट सपोर्टिंग लावलेल्या नाहीये. हे माझे फक्त टेक्निकल मुद्दे. धन्यवाद. या संपूर्ण प्रोजेक्टचे सक्षम प्राधिकारी आहेत ते मिनल पालांडे. मिनल पालांडेची त्यांची ते सक्षम आहेत का त्या ह्याच्यासाठी, कारण की ते 1 वर्षासाठी क्रीडाधिकारी म्हणून त्यांना म्हणजे ह्याच्या प्रशासनाच्या सोयीसाठी केलेलं आहे, बरोबर. आणि जर तेच जर सक्षम नसेल तर आम्हाला न्याय कसं मिळणार. आमच्या याच्यामध्ये एक आम्ही अर्ज केलेला मानसी मोहन सावंत आणि मिनल पालांडे यांचं नातं काय. मानसी मोहन सावंत ही मिनल पालांडेची वहिनी आहे. मग यांचे जर इथे न राहता यांचे प्लॉट इथे जर यांचे नावं येऊ शकतात एनेक्शर 2 ला तर मग भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आम्हाला ते न्याय कसे देणार. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या ह्याच्यासाठी
त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून माझे मी केस कापून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. संपूर्ण ते झाले, संदीप माळवी झाले, अजून ते राजकुमार पवार झाले, हे सगळ्यांचं संगनमताने सगळं काम चालू आहे. आणि एक का त्यांना मदत करतायत हे शिंदे साहेबांनी त्यांना जाब विचारायला हवा. कारण की हे जर अधिकारीच सगळे विकले गेले, अधिकाऱ्यांना एखाद्या पोस्टची नेमणूक दिली जाते ना तेव्हा ते शपथ घेतात. तुम्ही शपथ घेतले ना, मग तुम्ही गरीब जनतेचं लुबाडायला काय लागलेत? तुम्ही जर माळवी साहेब आहेत, मिनल पालंडे आहेत, पवार साहेब आहेत, तुम्ही लोक जर सगळे एकत्र मिळून हे असं करणार असाल, गरीब जनतेला न्याय देणार नसाल, तर आमच्या भाई नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. आणि आम्ही आमच्या भाईंच्या अगदी जवळ आहोत. आमचे महाराष्ट्राचे लाडके बंधू आहेत आणि हे ठाण्यातल्या लँड जिहांसाठी आमच्या भाई आमच्यासाठी नक्की उभे राहतील याची आम्हाला 100% खात्री आहे. भाई आपल्या मराठी माणसाला न्याय देतील हा आम्हाला विश्वास आहे. फक्त ही आमची हाक आमच्या भाईंपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी. कारण की बऱ्यापैकी लोक सगळी त्यांची दबावाला घाबरून लोक प्लॉट खाली करत आहेत. बऱ्यापैकी लोक त्यांच्या पूर्ण म्हणजे आपण म्हणतो की नाही, त्यांनी अधिकाऱ्यांचं वर्चस्व वापरले. आम्हाला 1, 2, 3 नोटीस देत आहेत. उद्या तुमच्या घरावर कारवाई होणार आहे, अंतिम कारवाई उद्या होईल म्हणून आम्हाला नोटीस दिलेली आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्हाला एवढंच म्हणायचंय की तुम्ही गरीब जनतेला विश्वासात घ्या, तुम्ही प्रोजेक्ट करा, बिल्डरची कॅपॅसिटी जे बिल्डर आहेत ते उभे करा, त्यांची कॅपॅसिटी दाखवा आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून द्या. कारण की हा ठाण्यातला लँड जिहाद झाला नाही पाहिजे, मराठी माणूस कुठेही संपला नाही पाहिजे आणि याच्यासाठी नक्कीच आमचे भाई उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. तेच नको पाहिजे म्हणून मग तेच तर पुढे आमचं भविष्य हे अडायला नको म्हणून तर आम्ही आता हे केलेलं आहे ना, पाऊल उचललंय. बऱ्याचशा सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स आहेत, ज्या जजमेंट वरनं हा एक कायद्याने सर्क्युलर हे लोक सातत्याने बनवतात. आता जो त्यांनी सर्क्युलर नंबर 3 जो केलेला आहे तो सर्क्युलर नंबर 3 मुंबईच्या SRA चा कॉपी केलेला आहे. आणि मुंबईच्या SRA ने असंच एका रात्रीत बनवलेलं नाहीये, त्याला सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आहेत. त्या जजमेंट म्हणून बिल्डरची लायकी कशी ठरवावी असे निकष ठरले गेले आणि लायकी पात्रता कशी ठरवावी हे निकष ठरले गेले. ते निकष जर पाळले गेले नाही तर गोरगरीब जनता सातत्याने रस्त्यावरतीच जाणार. आणि एकदा बिल्डरनी घरं तोडली की तो भाडं बंद करतो आणि मग जेव्हा प्रोजेक्ट होईल तेव्हा होईल. आज मुंडन करताय, काय नेमकं कारण आहे? कोणकोणते प्रशासकीय अधिकारी सगळे मेलेले आहेत आणि 13 दिवसांनी त्यांना जेवण पण देऊन येतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं जेवण त्यांना देतो. अधिकाऱ्यांनी असं करू नये. माझं म्हणणं, तुमच्यावर कुणाचा दबाव असेल ना तर तुम्ही तुमच्या नोकरीला पाळा. कारण की तुम्ही जनतेची हाय घेऊ नका. सर्वसामान्य जनता, कितीतरी प्रोजेक्ट बंद पडलेत. आज आम्ही SRA ला जातोय, कितीतरी वयस्कर लोक त्या SRAच्या चक्रा मारतायत, बिचारे चप्पल झिजत आहेत 10-10, 15-15 वर्ष. आम्ही आमच्या प्रोजेक्टचं भविष्य असं होऊ नये म्हणूनच आज आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि न्याय आम्ही मागतोय. कारण की आमच्यापैकी बऱ्यापैकी लोक आमच्या सोबत होती, पण हळूहळू लोक सगळी कशी प्रशासनाचे अधिकारी येणार, त्यांना नोटीस देणार, सगळ्या लोकांना ते घाबरवायला लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद आमच्यावर घ्यायची वेळ आलेली. कारण की आमचं म्हणणं कुठेतरी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आमचे भाई आमच्यासाठी उभे राहावे. त्यांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि या बिल्डरची चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची भाईंकडे इच्छा आहे. हायकोर्टाची नोटीस देखील आली, उद्या काहीतरी कारवाई आहे उर्वरित घरांवर जे काही विरोध करतायत असं कळतं. हायकोर्टने कुठले डिरेक्शन दिलेले नाहीये, आमच्यापर्यंत कुठलेही डिरेक्शन पोहोचलेले नाहीये. त्यांनी नोटीस दिलेली आहे आम्हाला SRA की हे 38 प्रमाणे आम्ही तुमचं बांधकाम तोडणार म्हणून, तुम्ही घर खाली करा. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टमध्ये चाललो. उद्या जर कारवाईला अधिकारी आले तर तुमचा विरोध असेल की? आमचा विरोध असेल. आणि हाऊसिंग मिनिस्टर पण आहे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांची काय हालत आहे ते जे डिपार्टमेंट ते गव्हर्न करतात त्याचे सर्क्युलरच पाळले जात नाहीत हे त्यांना माहितीच नाहीये. म्हणजे OSDची संख्या जरी मोठी असली तरी OSD कितपत काम करतात याचा प्रश्नचिन्ह आहे. काय शेवटची भूमिका असेल आज? मला फक्त एवढं आहे की मिनल पालंडेंनी हा कार्यभार सांभाळल्यापासून किती लोकांना न्याय मिळाला, मिनल पालंडेंची चौकशी व्हावी हीच माझी प्रशासनाकडे एक हाक असेल.